तर भारताचं संविधान हे जगात श्रेष्ठ आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। संविधानामुळे सर्व गोष्टी शक्य आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलंय। संविधानामुळे भारताची प्रगती सुरू आहे, सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्रांती सुरू आहे। भारताची संपूर्णपणे प्रगती ही संविधानामुळे होत आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी भारतीय संविधानालाही नमन करतो, संविधान सभेलाही नमन करतो आणि ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रिब्यूशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो। या संविधानाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांती आणली, पण हे बाबासाहेबांनी बनवलेलं असल्यामुळे ही रक्तविरहित क्रांती या ठिकाणी झाली की ज्यामुळे एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। भारताचं संविधान मी असं म्हणेन की जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे। या संविधानामुळेच आज भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते। आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ। 2047 साली विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल। हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे।